नांदेडमधील एका कुटुंबावर दुर्दैवाचा डोंगर कोसळला आहे. तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबियांतील तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक 4 वर्षाच्या चिमुकलीचाही समावेश आहे, तर एक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी पहाटे सुमारे 4 वाजताच्या सुमारास तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील बच्चूपल्ली परिसरात हा भीषण अपघात घडलाय. नांदेडमधील बागबान कॉलनी परिसरातील एक कुटुंब कारने हैदराबादकडे निघाले होते. सौदी अरेबियातून उमराह करून परतणाऱ्या आपल्या नातेवाईकांना हैदराबाद विमानतळावरून घेण्यासाठी ते जात होते. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वर अचानक एक दुचाकी कार समोर आली. दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार अनेक वेळा पलटी झाली. यानंतर भरधाव कार दुभाजकावर आदळली आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडली. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत मौलाना मोहम्मद नदीम यांची आई शमीमा बेगम आणि अवघ्या 4 वर्षाची अनाबिया तस्किन यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे धाकटे बंधू नवीद गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. कारमधील इतर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालेत. मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे नांदेड शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संगारेड्डी येथे घडलेल्या या भीषण अपघाताने एका कुटुंबियातील 3 जीव क्षणात हिरावले गेले. आनंदाच्या भेटीसाठी निघालेला प्रवास दुःखद अंत घेऊन आला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात शोकमग्न झाला आहे.